वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं। जय श्रीकृष्ण। सर्वांना मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। गीता अध्ययन कक्षेत 13व्या अध्यायातील 12व्या श्लोकापासून ते पुढे 22व्या श्लोकापर्यंत याचं रेकॉर्डिंग झालेलं नव्हतं, ते पुन्हा करण्याच्या दृष्टीने हे पुन्हा एकदा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे। 13वा अध्याय क्षेत्रक्षेत्रज्ञ विवेक, आणि त्याच्यात पहिल्या 6 श्लोकात क्षेत्र काय क्षेत्रज्ञ काय हे भगवंतांनी सांगितलं। अगदी पहिल्याच श्लोकात इदम शरीरम कौंतेय, म्हणजे इदम म्हणून जे काय दाखवलं जातं हे असं आपल्यापेक्षा वेगळं अशा दृष्टीने आपण ज्याचा उल्लेख करतो ते सगळं शरीरम म्हणजे क्षेत्र आहे, आणि त्याचा द्रष्टा जो आहे क्षेत्रज्ञ इत्यादी क्षेत्रज्ञाचे लक्षणं आणि त्यात काय काय येतं हे सांगितलं पहिल्या 6 श्लोकात। 7 ते 11 श्लोकात क्षेत्रज्ञ विवेक होण्याची साधनं जी सांगितले ती क्षेत्रज्ञ विवेक झालेल्या अशा ज्ञानी महात्म्याची म्हणजे सच्चिदानंदाची प्राप्ती झालेल्या महात्म्याचीच लक्षणं आहेत। ती ज्ञानी महात्म्याची लक्षणं जरी असली तरी ती साधकांची ती लक्षणं मिळवण्याकरता ती साधनं म्हणून सांगितलेली। तर हे 11व्या श्लोकापर्यंत आपण पाहिलं। आता 12व्या श्लोकात भगवान सांगतायत, हा 13वा अध्याय क्षेत्रज्ञ विवेक ज्ञानाचा आणि तत्वाचा विचार करणारा असल्यामुळे थोडासा समजायला कठीण आहे। त्यामुळे या अध्यायात भगवान एकदा उपदेश करून थांबलेले नाहीत, पुन्हा पुन्हा ते अर्जुनाला सांगतात। म्हणजे 1 ते 6 क्षेत्रज्ञ विवेक सांगितलं, ज्ञानाची लक्षणं सांगितली। त्याच्यानंतरही अर्जुनाला ते नीट कळले की नाही, कळले तर ते नीट रुजले की नाही हे खात्री करण्याकरता आणि त्याला ते नीट सर्व वेगवेगळ्या उदाहरणांनी कळून देण्याकरता भगवान आता पुन्हा सांगतात। हेच भक्तवात्सल्य आहे। शिष्याची जशी लक्षणं आहेत तशी सद्गुरूची लक्षणं अशी आहेत की जोपर्यंत शिष्याला कळत नाही आहे तोपर्यंत ते पुन्हा ते वेगवेगळ्या प्रकारे सांगून त्याला कळले हे निश्चित करेपर्यंत त्यांचा उपदेश चालू राहतो। उपदेश म्हणा कृपा जे काही वेगवेगळ्या प्रकारांनी, कधी शक्तिपात आहे, कधी शाब्दिक उपदेश आहे, कधी संकल्पानी काही मनस्थैर्य त्यांचं घडवून आणतात, हे सद्गुरूंचं कार्य आहे। तर इथे भगवान म्हणतायत 13वा अध्याय 12वा श्लोक, ज्ञेयं यत्तत् प्रवक्ष्यामि अज्ञात्वामृतमश्नुते अनादिमत्परं ब्रह्म न सदुच्यते। ज्ञेयं यत्तत् प्रवक्ष्यामि म्हणजे जे जाणण्यायोग्य आहे तेच प्रवक्ष्यामि, जिथे लागतो तिथे विशेष करून, म्हणजे पुन्हा एकदा सांगतो म्हणजे विशेष करून पुन्हा सांगतो, चांगल्या प्रकारे सांगतो, म्हणजे मी अशा पद्धतीने सांगतो की तुझ्या मनात काही संदेह राहणार नाही असं भगवान। आणि हे काय सांगतोय, कोणत्या ज्ञेयाबद्दल सांगतोय? ज्ञेय म्हणजे जे जाणून घेण्यायोग्य आहे, की ज्याला ज्ञात्वा म्हणजे ज्याला जाणून घेतलं, म्हणजे ज्याचा अनुभव घेतला की यज्ञात्वा अमृत अश्नुते, अमृताची प्राप्ती होते, म्हणजे मृत्यूपासून सुटका आहे। म्हणजेच काय, शरीर मन ह्याला जन्म आहे तसा मृत्यू आहे। शरीराचा जन्म मृत्यू अनेक आहेत। मनाचा मृत्यू हा मुक्ती आहे।
पण त्याचाही मृत्यू आहे आणि तो झाल्यानंतरच अमृतत्वाची प्राप्ती आहे. आणि मग अमृतत्वाची प्राप्ती झाली की मग जन्ममरणाच्या फेऱ्यात राहावं लागत नाही. फक्त ईश्वराच्या इच्छेने काही संत महात्म्यांना तो परत आणत असेल तर ते संत महात्मे जगाच्या कल्याणाचा हेतू ठेवून पुन्हा अवतार घेऊ शकतात. तर यज्ञात्वा म्हणजे ज्याला जाणल्यावर अमृत मश्नुते म्हणून म्हटलेले आहेत. अन्यही एके ठिकाणी गीतेत आलेलं आहे, यज्ञात्वा मुनयस सर्वे, म्हणजे जे जाणल्यावर सर्व मुने परासिद्धी गतो यथा, म्हणजे परासिद्धी मिळाली असं ते जे ज्ञान आहे ते एकच आहे आणि त्यांनी तुला अमृताची प्राप्ती होऊ शकेल. आणि ते ज्ञान काय आहे तर ते परब्रह्माप्रमाणे असल्यामुळे परब्रह्मा बाबतीत असल्यामुळे ब्रह्म हेच ज्ञेय ज्ञान आहे. आणि ज्ञाता जो आहे म्हणजे मी कोण आहे तर मीही पुढे ब्रह्म आहे हे कळणार आहे आणि नंतर तो मीही जाणार आहे. म्हणजे ज्ञाता ज्ञेय आणि ज्ञान आणि ज्ञानाचं साधन आहे वेद, हे सगळं ईश्वररूपच आहे. तर आता त्याच्याबद्दल भगवंतांनी सांगायला सुरुवात केली आहे. तर दुसरा श्लोकार्थ आहे, त्यात भगवान सांगतात की अनादिम मत्परम ब्रह्म न सत ना असत उच्चते. म्हणजे हे जे अनादि ब्रह्म आहे ते त्याला सत परब्रह्म आहे, त्याला सतही म्हणता येत नाही, असतही म्हणता येत नाही. आता हे कसं काय, तर पूर्वी आपण पाहिलं किंवा कुठेही आपण ऐकलं असेल तर परमात्मा हे सच्चिदानंद आहे. सच्चित आनंद असताना तो सगुणही आहे. सगुण असला तरी तो क्षेत्राचा भाग येत नाही, कारण आपण जे बघितलं जे गुण प्रवृद्ध आहे ते सगळं त्रिगुणच मायेच्या आत येतात. त्यामुळे सगुण जे आहे ते मायेचा भाग आहे, म्हणजे क्षेत्राचा भाग आहे. पण परमात्म्याचं जे सगुण साकार रूप आहे ते त्याचा मायेचा भाग नसून त्याला ज्ञानेश्वर माऊली चित्विलास म्हणतात. म्हणजे आपल्याच आत्मशक्तीचं घनीभूत भक्तांच्या, म्हणजे ईश्वराच्या काही गुणांनी ते होत नाही, भक्तांच्या गुणांनी किंवा अधर्माचा नाश होतोय म्हणून त्यांच्या प्रतिज्ञेप्रमाणे ते सगुण रूपात येतात. तर त्यामुळे हे परब्रह्म आहे ते सत असंही म्हणता येत नाही, कारण अवतार घेऊन आले तर दिसताना आपल्याकरता, म्हणजे हे कोणाकरता आहे, जो ज्ञानी झाला तिथे सगळंच सच्चिदानंद आहे. पण आपल्याकरता आत्ता आपण समजा श्रीकृष्ण भगवानांना पाहतोय, श्रीकृष्ण भगवान द्वारकेत गेलेत, आता आपण पाहत नाहीये. तर हे दिसणारं रूप आत्ता आहे आत्ता नाही, ह्या अनुभवाप्रमाणे ते आहे. नाहीतर सच्चित आनंद हेच परब्रह्म तत्वाचं रूपांतर असल्यामुळे, स्वरूप असल्यामुळे ते अंतिम जे तत्व आहे ते सच्चिदानंदच आहे. पण तिथपर्यंत पोचेपर्यंत त्याला त्याचे दोन भाग, सत म्हणजे सच्चिदानंदाचं आणि माया म्हणजे ती मिथ्या जी आहे की प्रकृती आहे, जे पहिल्या 6 ह्याच्यात क्षेत्र म्हणून जे वर्णन केलं तेही त्या परब्रह्माचा भाग आहे. आणि त्या भागाला सत म्हणता येत नाही, पण त्या भागाला असतही म्हणता येत नाही, कारण ते भासतंय. म्हणजे नाही तर त्याचा परिणाम झाला नाही पाहिजे, पण भास असेल तर त्याचा परिणाम होतो. जसं स्वप्न पडलं एखाद्याला, अरे मग तुला स्वप्न पडलं ते खरं की काय, स्वप्न जे पडलं ते खरंच, मला स्वप्न खरंच पडलं पण ते स्वप्न खरं नव्हतं असं आपल्याला म्हणायला लागतं. म्हणजे काय, स्वप्न पडलं ही वस्तुस्थिती आहे, पण त्या स्वप्नात जे दिसलं तो नुसता भास आहे. तर म्हणून मिथ्या म्हणून त्या प्रकृतीला म्हणायला लागतात. आणि इथे जे सद असत नाही म्हणजे परब्रह्म आपल्याला शब्दाने कळून येणारच नाही. नुसतं सच्चिदानंद म्हटल्यावर त्याचा अंदाज आला असं नाही. ईश्वर हा सर्वाच्या पलीकडचा आहे. आता तेच पुढे सांगतायत 13व्या, कारण सर्व भूत जे आहे, जे जे भेटी जे भूत ते ते मानी जे भगवंत, किंवा समज सर्व भूतानाम, गीतेतच बऱ्याच वेळा भगवंतांनी सांगितलंय की समज सर्व भूताना म्हणजे सगळीकडे आत्मतत्व पाहायचं, तर दिसताना तर ते सगळे मायेच्या मोहात साठलेले जीव दिसत आहेत. तर त्यामुळे
त्यांना वगळून परब्रह्मतत्व म्हटलं तर परब्रह्मतत्वाची एकसंगता आणि अद्वितीयता आहे, त्याचं जे अद्वैत आहे सगळ्या जगाशी, त्याचा निराश आपल्या अनुभवाशी विरुद्ध न व्हायला तो सत आहे आणि असतही त्याला म्हणता येत नाही, त्याच्याही पलीकडचा तो आहे असं भगवान म्हणतायत तिथे. आता 13वा श्लोक. तर 13व्या श्लोकात आता परमात्म्याच्याच विश्वरूपाचं वर्णन आहे. आणि अर्जुनाचा विशेष असा आहे की ह्यात सगळ्या गोष्टी जसे जसे भगवान सांगतायत तसं तसं त्याला ते आत्मसात होत आहे. तर आता परमात्म्याचं विश्वरूप तर अर्जुनाने पाहिलेलंच आहे, पण इथे पुन्हा ते जे रूप आहे त्या रूपाचं वर्णन भगवान पुन्हा करतायत. याचं कारण म्हणजे विश्वरूपामध्ये कित्येक ती सैन्य त्यांच्या दाढेत गेली, त्यांनी खाऊन टाकलं म्हणा, त्यांच्या दाढेत काही अडकलेत वगैरे, भयंकर रूप दिसलं. अर्जुनाला भीती वाटली. म्हणजेच सच्चिदानंद परब्रह्म स्वरूपाचा साक्षात्कार झाल्यावर आनंदाशिवाय काही भावनाच नको, तिथे भीती वाटले. म्हणजे कुठेतरी विश्वरूप दर्शन होऊन सुद्धा तिथे अर्जुनाला त्याच्या अज्ञानामुळे ते रूप भयंकर वाटते. म्हणजेच ईश्वराच्या मुखात चाललेली जी रूप आहेत ती ईश्वरापेक्षा वेगळी आहेत अशी भावना अर्जुनाची राहिलेली आहे. म्हणून ती भावना घालवण्यासाठी भगवान हा उपदेश करतायत अर्जुनाला. तर आधी आपण 13वा श्लोक वाचू आणि मग त्याच्या अर्थाकडे जाऊ. त्यांनी आपल्याला लक्षात येईल की यातनं आधी जो अर्जुनाला निर्माण झालेली भीती आहे ती कशी निरर्थक आहे आणि सगळंच आनंदरूप कसं हे अर्जुनाला कळेल. 13वा श्लोक. सर्वतः पाणिपादं सर्वतोक्षिशिरो मुखम सर्वतः श्रुतिमल्लोके सर्वमावृत्य तिष्ठती. सर्वतः पाणिपादम म्हणजे सगळीकडेच सर्वत्रच त्याचे हातपाय आहेत. सर्वतः अक्षी शिरः मुखम शिरो मुखम म्हणजे सगळ्या बाजूला अक्षी म्हणजे डोळे, शिर आहे आणि मुख असणारे असे. सर्वतः श्रुतिमल्लोके म्हणजे सर्वतः श्रुतिमत, कान म्हणजे ऐकण्याचे श्रवणेंद्रिय सर्वत्र असलेले. सर्वम आवृत्य तिष्ठती आणि सगळ्यांना आवृत्त होऊन स्थित आहे. म्हणजे आवृत्त होऊन सगळ्यांना त्यांनी आवृत्त केलेले म्हणजे सर्वत्र विश याचा अर्थ पसरणे. विष्णू म्हणजे सर्व व्यापक, सगळ्यांना व्यापून राहिलेले ते आहेत. आणि तरीही तिष्ठती म्हणजे व्यापून राहिलेले पण आहेत आणि तरीही बाकी राहिलेले आहेत, असं दोन्ही अर्थ आहे तिथे. तर असं ते परब्रह्माचं स्वरूप आहे. म्हणजेच परब्रह्माची ला वेगळी ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय असण्याची जरूर नाही. सर्वव्यापी आणि सर्वज्ञ तिकडे सगळीकडे सगळी इंद्रियच आहेत त्यांची. ह्या रूपाने विश्वरूप समजून घ्यायचं इथे. आणि त्याबरोबर जेवढी शिरं इथे जगात आहेत, कोणत्याही योनीतली असो, ती शिरं, ती मुख, ती कान, ते म्हणजे श्रोत्रेंद्रिय, ती म्हणजे श्रोतेंद्रिय म्हणजे श्रवणेंद्रिय, चक्षुरेंद्रिय, दृग्इंद्रिय म्हणतात त्याला, ही सगळी इंद्रिय ही ईश्वराचीच आहेत. हाही त्याच्यात अर्थ आहे. कारण सर्वव्यापी तो आहे आणि सर्वगत पण तोच आहे. म्हणून तर एकी ठिकाणी भगवान गीतेत म्हणतात की मी सगळ्यांच्यात आहे आणि मी कशातही नाही, हेही ते म्हणतात. हे दोन्ही दृष्टीने खरं आहे. अलिप्ततेच्या दृष्टीने भगवान कशातही नाही आणि सर्वव्यापकत्वामुळे सगळ्यांच्या आतबाहेर तेच आहेत. आता 14वा श्लोक. आता निर्गुण आणि सगुण याचं एकरूपत्व कसं आहे हे भगवान जाणवून देतात 14व्या श्लोकात. सर्वेंद्रिय गुणाभासम सर्वेंद्रिय विवर्जितम
असक्तं सर्वभृच्चैव निर्गुणं गुणभोक्तृ च. सर्व इंद्रिय गुणाभासम, सर्व इंद्रियांच्या विषयाला जाणणारे आहेत. म्हणजे त्यांना काही सगळीकडे खरं इंद्रिय आहेत असं नाही, पण इंद्रियांना ज्याच्यामुळे ज्ञातृत्व येत आहे तोच तो परब्रह्म परमात्मा असल्यामुळे त्यांना काही वेगळी इंद्रिय असण्याची गरज नाही. ती इंद्रिय नसून सुद्धा, म्हणजे सर्वेंद्रिय विवर्जितम, म्हणजे सगळ्या इंद्रियांनी होणारं ज्ञान त्यांना साहजिकच आहे आणि तरी ते इंद्रिय विवर्जित आहेत, कारण इंद्रियांची त्यांना गरज नाहीत आणि ते सत्स्वरूप आहेत. सत्स्वरूपात कसं आहे की सर्वव्यापी, सर्व काळात, सर्व देशात एकसंघ आहे. त्याच्यात सजातीय भेद नाही, विजातीय भेद नाही आणि स्वगतही भेद नाही. विजातीय भेद नाही म्हणजे काय, आता आपण अमुक कुत्रा हा प्राणी आहे आणि आंब्याचं झाड आहे, हा विजातीय भेद झाला. उपजाती घेतली तर कुत्रा हा प्राणी आहे आणि मनुष्य हा वेगळा प्राणी आहे, उपजातीय भेद झाला. सजातीय भेद म्हणजे मीही मनुष्य आहे पण तोही मनुष्य आहे, पण आम्ही दोन वेगळे मनुष्य आहोत, हा सजातीय भेद झाला. सजातीय भेदानंतर माझ्या स्वतःतही हे माझे हात आहेत, इथे माझे पाय आहेत, म्हणजे माझ्यातच प्रत्येक अवयवाच्या ठिकाणी वेगवेगळे गुणधर्म आहेत. हाताने मी पाहू शकत नाही, डोळ्याने ऐकू शकत नाही, कानाने पाहू शकत नाही किंवा चव घेऊ शकत नाही आणि नाकाने श्रवण करू शकत नाही, जिभेने पाहू शकत नाही किंवा वाचेने ऐकू शकत नाही. तर हे जे आहे म्हणजे स्वगतभेदही शरीराला आहे, पण परब्रह्म परमात्म्याकडे स्वगतही भेद नाही आहे. त्यामुळे तो सगळ्या इंद्रियांचं जे ज्ञान आहे ते त्याच्याकडे असून सुद्धा तो इंद्रिय विवर्जित आहे आणि असक्तम आहे, कशातही अडकलेला नाही. त्याची आसक्ती होण्याकरता काही गोष्ट दुसरी आहे आणि ती आपल्याला हवं, याला आसक्ती म्हणतात. इथे दुसरं काहीच नाही म्हटल्यावर आसक्तीचा प्रश्नच नाही आहे. आणि निर्गुण असला तरी तो गुणभोक्तृत्व आहे. गुणभोक्तृत्व कसं आहे की कारण सर्व शरीरांनी एकोहम बहुस्यम म्हटलंय, म्हणजे सर्व रूपांनी तोच झालेला आहे आणि त्यांच्या अंतर्यामी राहून तो एका प्रकारे गुणाचं भोक्तृत्व पण घेतोय, पण त्याच्याशी काही लेप नाही, त्यामुळे तो भोक्तृत्व त्यांचं नाही. पण म्हणजेच जसं एखाद्या स्वप्नात एखादा जर राजा झाला, वास्तविक तो शेतकरी आहे आणि त्याला एकच मुलगा आहे आणि स्वप्नात तो राजा झाला, त्याला 100 मुलं आहेत. तर स्वप्नात त्यांनी राज्य भोगलं आणि मुलं भोगलं, पण खरं ती त्याची नाहीच आहेत. ते जागं झाल्यावर त्याला लक्षात येतं की ते स्वप्न आहे, म्हणजे त्याची जी आसक्ती तिथली गेली. पण परमात्म तत्व किंवा ईश्वर अवतार किंवा ईश्वर स्वतः हा सदैव जागा, सदैव ज्ञानी असल्यामुळे त्या गुणाचं भोक्तृत्व, तो भासाचं तयारच त्यांच्या संकल्पाने झालेलं असलं तरी त्याचा त्यांच्यावर काही लेप नाही. ते आसक्त राहून गुण भोगून सुद्धा भोगातनं त्या मुक्त आहेत, म्हणजे त्याचा लेप त्यांना लागत नाही. आणि गुणाचा भोग ते घेतात म्हणणं हे पण नोशनल आहे, कारण हे त्रिगुण हे भासमान असल्यावर त्याचा भोग असं काही खरं तर गोष्टच नाही आहे. पण आपण ह्या अज्ञानात असल्यावर आपल्याला वाटतं की मी भोग घेतोय, तर मी भोग घ्यायला म्हणजे मी कोणाला म्हणतोय. मी जर शरीर असेल तर मृत्यू झाल्यानंतर ते शरीर, त्याला चांगले कपडे घाला किंवा फाटलेले कपडे घाला, त्याला काही फरक पडत नाही. त्याला टोचा किंवा जाळा, त्याला काही फरक पडत नाही. म्हणजे जोपर्यंत त्याच्यात चैतन्य आहे तोपर्यंतच या प्रकृतीने बनलेलं शरीर अनुभव घेऊ शकतं. या दृष्टीने गुणभोक्तृत्व फक्त म्हटलेलं आहे. आता 15वा श्लोक. आणि हे गुणभोक्तृत्व काय आहे आणि तरी आसक्त काय आहे आणि सर्व इंद्रियाचा गुणाभास त्यांच्याकडे काय आहे. कारण 15व्या श्लोकात ते कारण देत आहेत भगवान. बहिरंतश्च भूतानां अचरै चरमेव च सूक्ष्मतत्त्वात् तद् विज्ञेयं दूरस्थै चान्तिके च यत्. बाहेरही आहे, बहि अंत, बाहेर पण बहिरंतश्च,
बहिश्च अंतश्च म्हणजे बाहेरही आहे, आतही आहे. भूतानाम म्हणजे सर्व भूत, जे भू म्हणजे होणे, म्हणजे जे जग झालेलं भासतंय त्या त्याच्यात जे काही जीव आहे त्याच्या किंवा जे काही पदार्थ आहेत त्याच्या आतही आणि बाहेरही, चर पदार्थ असतील किंवा अचर असतील, सगळ्यातही चरम एवच अचरम चर एवच, चर अचर दोन्हीतही. आणि तसंच ते सूक्ष्मत्वात तदविज्ञेयम दूरस्थैन चांतिकेच तत्, म्हणजे अत्यंत ते सूक्ष्म असल्यामुळे गुणामध्ये जे काही सृष्टी झालेली आहे भास, तर त्याच्यात गुणांचं परिवर्तन शुद्ध महाभूतात झालं, त्यांचं पंचीकरण होऊन पंचीकृत पंचमहाभूत झाली. पंचमहाभूतांचा अंश वेगवेगळ्या प्रमाणात एकत्र केला जाऊन त्याची वेगवेगळी सृष्टी झाली. आणि पंचमहाभूतांचा जो सर्वात लहान अंश आहे, परमाणू त्याला म्हटलेला आहे, त्या परमाणूंच्या वेगवेगळ्या वेगवेगळ्या प्रकारात एकत्रीकरणाने वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ, जीव, हे सगळे म्हणजे जीवांचे बाह्य शरीर ही सगळी तयार होत आहेत. पण हे परमात्म तत्व जे आहे ते पंचमहाभूताच्या पलीकडे म्हणजे परमाणूपेक्षाही सूक्ष्म आहे. आकाश व्यापक आहे म्हणतात, तसं आकाश सूक्ष्मही आहे ना. कारण कितीही आपण आधुनिक शास्त्राप्रमाणे जे अणू म्हटले जातात त्या अणूपर्यंत गेलं तरी त्याच्यात प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन आहेत. मग प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन यांच्यामध्ये काय आहे, तर तिथेही आपण म्हणतो स्पेस आहे, अवकाश आहे. म्हणजे आकाशतत्व तिथे पण आहे. इतकं ते सूक्ष्म आहे. म्हणजे जे सर्वव्यापी आहे तेच सर्वात सूक्ष्मतम सूक्ष्म हे पंचमहाभूतात जर आहे, तर ते पंचमहाभूत ही एका ब्रह्मांड, अशा अनंत ब्रह्मांडचा जो मालक किंवा त्यांना व्यापून राहिलेला जो परमात्मा तत्व आहे ते सूक्ष्म आहे हे सांगायलाच नको. पण ते इतकं सूक्ष्म आहे त्यामुळे अविज्ञेय म्हणजे त्याचं कायमचं विशेष करून ज्ञान होणं हे कठीण आहे. साधन चतुष्टय संपत्ती प्राप्त करून, गुरूंकडनं उपदेश घेऊन, श्रद्धा ठेवून आणि गुरूंच्या कृपेने ते होणार आहे. साधारण लोकांना ते लक्षात येणार नाही. आणि अजून काय सांगतात, सूक्ष्मच आहे आणि तद्दूरे तत्समीपके. समीपके का, कारण आपल्या अंतर्यामीही तेच आहे. प्रत्यगात्मा म्हणजे जे मनबुद्धी तत्वाचे जे गुण आहेत त्याच्या प्रति म्हणजे विरुद्ध असलेला तो असा प्रत्यग आत्मा हे परब्रह्म तटस्थ तो साक्षी स्वरूप आपल्या आत आहे. तो केवळ देहाच्या अध्यासाने तो घटाकाशासारखा वाटतो. म्हणजे घटात एखादं आपण मागेही उदाहरण, घटातलं आकाश आहे ते छोटं सीमित वाटतं पण ते बाहेरच्याच आकाशाचा भाग आहे. तसा तो म्हटलं तर आपल्या आत आहे पण त्याचं ज्ञान नसल्यामुळे तो दूर आहे. म्हणजे ज्ञानाच्या दृष्टीने तो दूर आहे कारण तो साक्षात्कार होण्यासाठी या सगळ्या अज्ञानाची पटलं दूर व्हायला लागतात. एकेका चक्राचा भेद करत एक अज्ञानाचे जे आपल्यावर परिणाम आहेत त्यांना दूर करत करत 7व्या चक्रात त्याची प्राप्ती होते. तर त्यामुळे दूर आहे. तसंच आणि अज्ञानाचा सर्वात मोठा बंध कोणता, तर अहंकार. मी म्हणून जिथे म्हणतो, मी हा शब्द परमात्मा तत्वाला लागूच होत नाही. कारण तुम्ही परमात्मा तत्वरूप होता तेव्हा मी राहतच नाही, तिथे वासुदेवच सर्वम. त्यामुळे अहम ब्रह्मास्मी हे जेव्हा ज्ञान होतं आणि एखादा अहम ब्रह्मास्मीचा अनुभव आला म्हणतो, तर तो अनुभव आला हे खोटं नसेल. कारण समाधी अवस्था लावल्यावर तो अवस्थेत तो अनुभव आहे. समाधीतनं बाहेर आल्यावर परत मनबुद्धीला मी असा तो व्यवहार प्रारब्ध राहिलाय जोपर्यंत तोपर्यंत चालू राहतो. तर त्यामुळे त्याच्या पलीकडचं हे जे रूप आहे तर ते अंतर्यामी असून सुद्धा ते दूर असे. आणि तद्दूरे तत्समीपके हे असं उपनिषदातही सांगितलेलं आहे. आता याचा अर्थ ज्ञानेश्वर माऊलींनी प्रकट केलेला आहे
की दूर कोणाला की ज्याच्या मनात अहंकार आहे, म्हणजे अहंकारामुळे अज्ञानाची पटलं आहेत, त्यामुळे दूर आहे आत्मतत्व. कारण बुद्धीलाच मी समजून बसलेला आहे, किंवा मनालाच किंवा देहालाच मी समजून बसलेला आहे. आणि जवळ कोणाला आहे तर ज्याचा अहंकार गेलेला आहे. जे जगा धाकुटे होईजे ते जवळीक माझी, ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. जगात धाकुटे होईजे, नम्रपणा सर्व जगाशी कधी येईल? खरा नम्रपणा जगाबद्दल येईल जेव्हा सर्व जगात तोच आहे परमात्मा. जो राम दशरथ का बेटा वही राम घट घट में लेटा, हे जेव्हा लक्षात येते तेव्हा जगात धाकुटे ते होईजे ते जवळीक माझी. आणि त्याचा अभ्यास सुरू करण्यासाठीच ज्ञानेश्वर माऊलींनी जे जे भेटीचे भूत तो ते मानिजे भगवंत यापासून सुरुवात करायला सांगितले. जसं ज्ञानाची 13व्या श्लोकापर्यंत आपण पाहिलं की ज्ञानाची जी लक्षणं आहेत त्याला एतत् ज्ञानमिति प्रोक्तम जसं भगवंतांनी सांगितलेलं आहे, तसंच तेच आहे की सर्व भूतांशी नम्रता हेच सर्व विश्व माझं घर झालं किंवा किंबहुना चराचर आपणची झालं हे म्हणतात, ती अवस्था प्राप्त झाल्याचं लक्षण आहे. आणि ते लक्षण मिळवण्यासाठी साधनही तेच आहे, नम्रता धारण केली पाहिजे. नम्रवृत्ती रुजुवृत्ती याला फार महत्त्वाचं आहे. आपण पहिल्या दुसऱ्या अध्यायातही पाहिलेलं आहे की आत्मतत्वापर्यंत जाण्याची शिडी ही वरून नाही आहे, त्याची सुरुवात खालून आहे. जेव्हा आपण नतमस्तक होतो तेव्हाच आपण आत्मतत्वापर्यंत पोचू शकतो. तर अशा समीप कोणाला आहे तर जे जगादाकुटे होईजे ते जवळीक माझे. अहंकार गेलेल्याला ते समीप आहे, अहंकार असलेल्याला ते खूप लांब आहे. आता पुढे सांगतात, अविभक्तैंच भूतेषु विभक्तमिव च स्थितिं भूतभर्तृ च तज्ज्ञेयं ग्रसिष्णु प्रभविष्णु च. जसं आपण पाहतो साखर आहे, साखर समजा आपण दुधात किंवा चहात टाकायच्या आधी त्या साखरेच्या कणांमध्ये अवकाशही आणि हवाही आहे. पण साखर दुधात टाकतो तेव्हा ते अवकाश आणि हवा, त्या कणातले अवकाश आणि हवा ही धरत नाही आहे, दोन कोणांमधली ती त्याच्याबरोबर आत जात नाही आहे. आणि ते कोणत्याही कणात जसं आपण पाहिलं की अवकाश आत बाहेर सगळं जरी असलं तरी ते कशाशी लिप्त नाही आहे. म्हणजे काय तर समजा पाऊस पडला, चला आता पाऊस पडलाय, जरा आकाश कोरडं होऊन द्या मग बाहेर पडू, असं आपण म्हणतो का? पाऊस पडून गेल्यावर नाही, कारण आकाश ओलं होतच नाही. तसंच परमात्मा तत्व त्याच्याहीपेक्षा सूक्ष्म आणि त्याच्याहीपेक्षा व्यापक असल्यामुळे ते भूतांना अविभक्त म्हणजे त्याच्या आत बाहेर असून सुद्धा त्यांच्याशी विभक्त आहे. म्हणजे त्याच्याबरोबर त्यांचा काही संबंध म्हणजे आसक्ती किंवा त्याच्या जोडणं त्याच्याशी नाही आहे, भक्ती त्याची नाही आहे. भक्ती म्हणजे काय? जोडलं जाणं. तसं त्याच्याशी त्याचा काही भूतांशी संबंध नाही आहे, कारण हा भास आहे. पुन्हा आपण त्याच मुद्द्यावर येतो. हॉलोग्राम आपल्याला माहिती असेल की एखादा 3D हॉलोग्राममध्ये ती व्यक्ती उभे असे दाखवता येतं, त्या प्रकाश वेगवेगळ्या यांनी सोडून हळूहळू येईल. आता ते काही सायन्स सेंटरमध्ये तसं दाखवतात की आपल्याला अधांतरी फूल दिसतं, त्याला हात लावायला गेल्यावर तिथे काहीच नाही आहे. तर तसं हे भासमानच जग असल्यामुळे आणि ते पूर्ण ज्ञानरूप सच्चिदानंद जो आहे त्याच्यावर त्याचा लेप नाही आहे, त्याच्यावर त्याचा अध्यास आहे. त्यामुळे तो त्याच्यापासून अविभक्त आहे. तर इथे 16व्यात तेच सांगितलंय की अविभक्तंच भूतेषु विभक्तमिव च स्थितं भूतभर्तृ च तज्ज्ञेयं ग्रसिष्णु प्रभविष्णु च. म्हणजे अविभक्तही आहे आणि विभक्तही आहे, हे पाहिलं आपण. सर्व भूतेषु सगळ्या भूतांसाठी. भूतामध्ये पंचमहाभूतही आली, म्हणजे भूत म्हणजे फक्त जीव अशा ह्यानी नाही, सगळी पंचमहाभूत आली म्हणजे सर्व सृष्टीच आली. आणि ज्ञेयम पण म्हटले, भूतभर्तृच तज्ज्ञेयम, त्यांना म्हणजे ज्ञेय म्हणजे जाणण्यास योग्य असा जो
परमात्मा आहे तो भूत भरतू म्हणजे भूतांचं भरण पोषण करणं. पोषण करणं म्हणजे फक्त अन्नाचं नाही. आपण मागे थोडा उल्लेख केला होता की एक पुराणं 18 पुराणं आहेत म्हणतात. तर ते पुराणं एखाद्या ग्रंथाला पुराण ही व्याख्या मिळण्यासाठी त्याचे 10 त्याचे क्रायटेरियाज आहेत. त्याचे 10 ते जे क्रायटेरिया आहेत ते जर पूर्ण झाले तर ते पुराण होतं. 5च झाले तर उपपुराण होतं. तर त्या क्रायटेरियाजमध्ये म्हणजे त्या पुराणात म्हणून योग्यता येण्यासाठी ज्या 10 योग्यता सांगितल्या आहेत त्याच्यात एक म्हणजे सर्ग विसर्ग म्हणजे सृष्टी उत्पत्ती, विसर्ग म्हणजे प्रलय, याच्या संबंधी वर्णन वगैरे वगैरे आहे. तसं पोषण हा विषय. पोषण म्हणजे ईश्वराच्या भक्तांचं ईश्वरांनी कसं संरक्षण केलं. व्यावहारिक संरक्षण नाही आहे फक्त, किंवा त्याला महत्त्व नाही आहे. योगक्षेमम वाहम्यमध्ये योग याचा अर्थ खायला पिळला मिळणं असं नाही. योग म्हणजे परमात्म्याशी त्याच्याशी स्वतःशी योग करणं आणि क्षेम म्हणजे ते टिकवणं. हा खरा योगक्षेम आहे. तसं खरं पोषण म्हणजे परमात्मा तत्वापर्यंत त्याला घेऊन जाणं हे खरं पोषण आहे. पण त्याच्याबरोबर व्यावहारिक पोषणही करणारा तो परमात्मा भगवान विष्णूच आहेत. तर त्या दृष्टीने हे म्हटलेलं आहे की तो परमात्मा हा भूत भरतू म्हणजे विष्णू रूपाने भूतांचं धारण पोषण करणारा आहे. आणि ग्रसिष्णू आहे. ग्रास करणारा म्हणजे त्याला संपवणारा. त्याचा ग्रास करणारा म्हणजे खाऊन टाकणारा म्हणजेच काय, त्याचा संहार करणारा. इथे संहारपेक्षाही लय करणारा असा तो शंकर रूपाने तोच श्रीकृष्ण भगवान आहे. म्हणजे इथे श्रीकृष्ण भगवान ते परमात्मा म्हणून सांगतायत, पण तो मीच आहे आधी भगवंतांनी सांगितले, पुढेही उल्लेख येणारच आहे. म्हणून आपण पाहिलं की पूर्ण महाभारतात बाकी ठिकाणी वासुदेव उवाच असेल किंवा श्रीकृष्ण उवाच असेल, गीतेतच भगवान उवाच हा प्रयोग व्यासमहर्षींनी केला आहे. कारण त्यावेळीच भगवान हे आपल्या पूर्ण रूप त्यांनी प्रकट केलेलं आहे. तर तेच श्रीकृष्ण भगवान शंकर होऊन लय करणारे आहेत आणि प्रभविष्णू होऊन म्हणजे प्रभव करणारे म्हणून ब्रह्मदेवही तेच आहेत. आता पुढे सांगतायत 17व्या श्लोकात, ज्योतिषामपि तज्ज्योतिस्तमसः परमुच्यते ज्ञानैज्ञेयं ज्ञानगम्यं हृदि सर्वस्य विष्ठितं. ज्ञानं ज्ञेयं ज्ञानगम्यं म्हणजे ज्ञान, जे ज्ञान होतं ते ज्ञान, ज्याचं ज्ञान होतं तो ज्ञेय, आणि ज्ञानाने गम्य जो आहे असा. म्हणजे ज्ञान म्हणजे इथे लिखित ज्ञान म्हणजे वेद अशा दृष्टीने किंवा वेदाचा बोध किंवा गुरूंनी घेतलेला बोध या स्वरूपाने ज्ञान, जो ज्ञेय आणि जे ज्ञानाने प्राप्त करून घेण्यासारखं योग्य आहे असा परमात्मा आहे. आणि तो कसा आहे, हृदि सर्वस्य विष्ठितम, सर्वांच्या हृदयात विशेष रूपाने स्थित आहे. म्हणून पूर्वी पण सांगितलंय भगवंतानी की गीतेतच की सुहृदः सर्वभूतानां ज्ञात्वा मां शांतमुच्यते, किंवा भगवान अजूनही गीतेत सांगतात की अहम ही सर्वभूतानां हृदयेशे अर्जुन तिष्ठतु भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. म्हणजे भगवान हृदयस्थानात, योग्यांच्या हृदयस्थान म्हणजे आज्ञाचक्रात आणि इथेही प्रेमाच्या दृष्टीने भावनांच्या दृष्टीने आपला अहंकार हा इथे जाणवतो आपल्याला आणि मुख्य इथे जाणवतो. त्यामुळे त्या दोन्ही अर्थाने तो योग्यच आहे की हृदयस्थानी तो राहत आहे परमात्मा. पण मुख्य योग्यांचं हृदय म्हणजे हे आज्ञाचक्र सांगतात. म्हणून गंध लावण्याची पद्धतही आज्ञाचक्राकडे, ध्यान करायची पद्धतही आज्ञाचक्राच्या इथेच आहे. तर इथे हेच सांगतात भगवान ज्योतिषामपि तज्ज्योती, जी
ज्योती म्हणजे जे तेज ज्यातनं बाहेर येतं त्याला ज्योत म्हणतात. त्या ज्योतींची ज्योती म्हणजे सर्व तेजाला जो तेज तेज पुरवतो ती आणि ती तमसाच्या तमाच्या म्हणजे अंधकाराच्या अज्ञानाच्या मायेच्या पलीकडे जी आहे अशी परमज्योती म्हणजे ते परब्रह्म स्वरूप आहे. पुढेही भगवान 15व्यात सांगणारच आहेत की यच्चंद्रमसी यच्चाग्नौ तत्तेजो विद्धी मामकम म्हणजे चंद्र सूर्य अग्नी यांच्यात जे तेज आहे तेही माझंच तेज आहे हे भगवान पुढे सांगणारच आहे. तर असा ती सर्व परब्रह्म हे सर्व ज्योतींची ज्योत म्हणजे ज्योतीतलं ना तेज देणारं असे आहेत. मायेच्या तमाच्या अंधकाराच्या पलीकडचे आहेत आणि ज्ञानस्वरूप ज्ञानास्वरूपही आहेत, ज्ञेय आहेत, ज्ञानाला योग्य आहेत आणि ते कोणत्या ज्ञान तर फक्त तत्वज्ञानाने प्राप्त होणारे आहेत आणि सर्वांच्या हृदयाशी राहिलेले. सर्वस्व चाहम हृदिसन्निविष्टम मत्तस्मृतिर्ज्ञानमपोहनंच हेही भगवान सांगतात गीतेमध्ये. आता पुढे सांगतात 18व्या श्लोकात इति क्षेत्रं तथा ज्ञानै ज्ञेयै चोक्तं समासतः मद्भक्त एतद्विज्ञाय मद्भावायोपपद्यते. आता हे क्षेत्र आणि ज्ञान क्षेत्रज्ञाचं वर्णन हेच ज्ञान म्हणून ते क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ हे तुला सांगितलं असं म्हणत नाही आहेत. तर अशा प्रकारे क्षेत्र आणि तथा ज्ञान कारण क्षेत्रज्ञ हा क्षेत्राला जाणणारा नुसता नाही स्वतःलाही जाणणारा म्हणजे जाणणाराही तोच आहे आणि ज्ञानही तेच आहे असा तो परब्रह्मतत्व आहे. म्हणून ते क्षेत्र आणि हे ज्ञान आणि ज्ञेय म्हणजे तेच परमात्म्याचं स्वरूप हे मी समासता म्हणजे थोडक्यात तुला सांगितलेलं आहे. हा क्षेत्रज्ञ विवेक अर्जुन हा अधिकारी भक्त असल्याने त्याला एवढ्याने समजला. आपल्यासारख्यांना ह्याचा अधिक अभ्यास करण्याकरता काही ग्रंथ आहेत. तेही ग्रंथ हे सांगतात की साधनचतुष्टय प्राप्ती झाल्यावरच त्याचं अध्ययन करावं. पण हा खूप गहन विषय आहे आणि गहन विषय असल्यामुळेच पुन्हा पुन्हा भगवान प्रवक्षा मी इथे पण सांगितलेलं आहे आणि 14व्या अध्यायाच्या सुरुवातही म्हणजे 13वा अध्याय संपला तरी 14व्या अध्यायाचा पहिला श्लोक जो भगवान घेत आहेत तिथे पण परमभूयम प्रवक्ष्यामि ज्ञानानाई ज्ञानमुत्तमम यज्ञात्वा मुनयः सर्वे पराम सिद्धिं मितोगता म्हणून म्हणतात. म्हणजे मी पुन्हा एकदा तुला नीट प्रकारे समजवतो म्हणून 14व्या अध्यायातही सुरुवातीला हाच ज्ञानाचा भाग भगवान पुढे सांगतात. इतका हा महत्त्वाचा सर्वात कळायला कठीण असल्यामुळे परत 3-4 प्रकारे भगवंत हा विषय अर्जुनाला सांगतात. तर इति क्षेत्रम तथा ज्ञान म्हणजे हे क्षेत्र काय आहे त्याचं ज्ञान आणि ज्ञेय जो क्षेत्रज्ञ आहे आणि ज्ञान ज्ञेय आणि ज्ञानाचं साधन हे एकच आहे हे मी तुला थोडक्यात सांगितलं. मद्भक्त एतत् विज्ञाय मद्भावाय उपपद्यते. माझा भक्त माझ्या हे जो एतत् विज्ञाय म्हणजे हे जो जाणून घेतो तो माझा भक्त. म्हणजे नुसतं शाब्दिक जाणून घेतलं शुष्क यांनी काहीतरी पुस्तकं अवेलेबल आहेत ती वाचली आणि त्याचं चिकित्सा करून ते कळलं तर तसं नाही. माझा भक्त जेव्हा ह्याला जाणून घेतो म्हणजे भक्तीशिवाय ज्ञानाची प्राप्ती होणं हे फार कठीण आहे. क्लेशोद्धकतरस्तेषाम अव्यक्तासक्त चेतसाम हे भगवंतांनी 12व्यात सांगितलेलंच आहे. तर असा माझा भक्त हे जेव्हा जाणून घेतो तेव्हा मद्भावा योपपद्यते माझ्या भावाला तो प्राप्त होतो म्हणजे मत स्वरूपच होऊन जातो तो. आता 19वा श्लोक. आता जे आधी क्षेत्रज्ञ रूपाने सांगितलं तेच आता प्रकृती आणि पुरुष अशा रूपकांनी अशा रूपक म्हणण्यापेक्षा प्रकृती आणि पुरुष ह्या तत्वांनी
हे पुन्हा समजावून देत आहेत. कारण म्हणालेलेच भगवान प्रवक्ष्यामी, नीट एकदा पुन्हा सांगतोय तुला. 19वा श्लोक. प्रकृतीं पुरुषैचैव विद्यनादि उभावपि विकारांश गुणाश्चैव विद्धि प्रकृती संभवान. प्रकृती आणि पुरुष च एव, म्हणजे प्रकृती आणि पुरुष हे अनादि आहे. च एव का म्हटलंय? फक्त पुरुष म्हणजे सच्चिदानंद, फक्त सच्चिदानंद अनादि असं नाही आहे. ही माया कधी उत्पन्न झाली तर मायेचा आधी सांगता येत नाही, कारण आधी जर सांगता आला तर त्याचं माया उत्पन्न होण्याचं कारण सांगायला लागेल. आणि सच्चिदानंद हे एकसंग सर्वत्र असल्यामुळे तिथे मायोत्पत्ती करता काही कारणच अवेलेबल नाही आहे. त्यामुळे हा जो भास आहे तो अनंत काळापासूनच चालू आहे, ह्याच त्याच्यावरनं ठरतं. त्यामुळे ते प्रकृती पण अनादि आहे. म्हणून प्रकृतीं पुरुषं चैव, म्हणजे फक्त पुरुष नाही, पुरुष आणि प्रकृतीसुद्धा दोन्ही विद्यनादि उभावपी, म्हणजे विद्धी म्हणजे जाण, अनादि उभावपी, दोन्ही अनादि आहेत हे तू जाणून घे, असं भगवान म्हणतात. विकारांश गुणाशैव विद्धी प्रकृती संभावना. आणि जे विकार किंवा जे गुण दिसत आहेत, त्रिगुणात्मक जे व्यवहार दिसतोय, सगळा व्यवहार हा गुणातच चालतो, हे 13व्या अध्यायात आलेलंच आहे. तर ते गुणात आणि गुणात चाललेला व्यवहार हा प्रकृती संभवात आहे, पुरुषाचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. वीज आहे, वीज ही फ्रीजलाही जी त्याचं काम करण्याची शक्ती देते आणि विद्युत शेगडीलाही ती शक्ती देते. पण विद्युत शेगडीमध्ये पदार्थ गरम होतो, भाजला जातो, आणि फ्रीजमध्ये तो थंड होतो, पण त्याचा विजेशी काहीही संबंध नाही. तसा सगळ्या पदार्थांशी अलिप्त राहून सुद्धा तो परमात्मा त्या प्रकृतीतल्या सगळ्या गोष्टी चालवत असला तरी त्याच्याकडे त्याचं कर्तृत्व नाही, कर्तृत्व त्या प्रकृतीकडेच आहे. त्यामुळे प्रकृतीपासून उत्पन्न झाले आणि प्रकृतीचंच खेळ करणारे हे गुणपदार्थ आहेत. त्याच्यापासून हा आत्मा हा वेगळा आहे असं तू समज. आता 20वा श्लोक. कार्यकरण कर्तृत्वे हेतु प्रकृती उच्यते पुरुष सर्व दुःखानां भोक्तृत्वे हेतुरुच्यते. कार्यकरण आणि कर्तृत्व आणि हेतू म्हणजे त्याचं कारण. करण म्हणजे उपकरण आपण म्हणतो ना, साधन. कारण म्हणजे त्याचा हेतू जो आहे, म्हणजे कशा करता ते कार्य होतं तो झाला हेतू किंवा कारण. जो करतो तो कर्ता झाला आणि ते करण्याचं त्याचं कर्तृत्व झालं. हे सगळं जे ज्यात येतं तो भाग म्हणजे प्रकृती आहे. म्हणजे ईश्वराने सृष्टी निर्माण केली हे जसंच्या तसं घेता येत नाही. ईश्वर निर्गुण निराकार आणि त्याला कशाच्याही कर्तृत्वाचा संबंध नाही. पण प्रकृतीद्वारे जे सगळं निर्माण होतं किंवा प्रकृती हाही भास आहे आणि ते निर्माण होतं हाही भास आहे, तो ईश्वर तत्वाच्या आधाराने असल्यामुळे. जसं मागेही आपण उदाहरण पाहिलं की फिल्म, पूर्वी सिनेमाची फिल्म दाखवते तर आधी त्याच्या प्रोजेक्टर रूममध्ये तो एक प्रोजेक्टर म्हणजे दिवा आहे मोठा आणि त्याच्या पुढे ती फिल्म फिरते. ते फिल्मवर चित्र आहेत आणि त्यामुळे पुढच्या पडद्यावर चित्र पडत आहेत. त्या दिव्यात एकही चित्र नाही. त्यामुळे पडद्यावर हिरो त्या व्हिलनला मारतोय याचा संबंध त्या दिव्याशी काही नाही, तो फिल्मशी आहे. पण दिवा जर बंद झाला तर फिल्म दिसणार नाही. अशा दृष्टीने परमात्म्यावरच हे सगळं अधिष्ठित असलं तरी तो त्याच्याकडे डायरेक्ट कर्तृत्व येत नाही. आपण जेव्हा भगवान सर्व करणारा आहे म्हणतो तर भगवान काही कर्तृत्व घेणारा नाहीच आहे. आपण जे म्हणतो कारण ते मी म्हणून आपण कर्तृत्व घेऊन प्रकृतीचा भाग वाढवतो ते होऊ नये याच्याकरता काय आहे. आणि म्हणूनच
भगवंतावर कर्तृत्व टाकल्यावर कर्तृत्वाची पूर्ण निवृत्ती होते, कारण आपल्या आतलाही भगवान म्हणतो की कर्तृत्व माझं नाही, आणि तो अहंकार गेला की तिथे आत्मतत्वाची प्रचिती आहे. तर कार्यकरण कर्तृत्वे हेतू प्रकृती उच्चिते. हे कार्यकरण आणि कर्तृत्व आणि त्या कार्याचा हेतू हे प्रकृतीत येतं. पुरुष सर्व दुःखानां भोक्तृत्वे हेतू उच्यते. आणि सर्व सुखदुःखाचा भोगाचं जे कारण आहे तो ईश्वर मानावा. म्हणजे ईश्वर काहीही न करणारा असला तरी त्याच्या सत्तेने हे होतं. म्हणजे राष्ट्रपती किंवा पंतप्रधान स्वतः काही करत नाहीत, पण पंतप्रधानच्या संकल्पाने जे होतं तर जीवाच्या कर्माप्रमाणे त्यांना फळ, हा जो धर्म आहे, जे वेद आहेत त्याप्रमाणे जे होणार त्याचा अधिष्ठान ईश्वर आहे, असा इथे त्याचा अर्थ आहे. आणि त्यामुळे त्याचं रूप जो जीवात्मा आहे तो त्यालाही तसं वाटतं की आपण त्याचं कर्तृत्व भोक्तृत्व घेतो. खरं तर ते कर्तृत्व भोक्तृत्व आत्मा घेत नसून तो जीवात्मा घेतो, असाही यात अर्थ आहे. 21वा श्लोक. पुरुष प्रकृतिस्थो हि भुंक्ते प्रकृती जान गुणान कारणम गुणसंगोस्य सदसद्यो निजन्मसु. पुरुष प्रकृतिस्थ ही म्हणजे प्रकृतीत स्थित असलेला पुरुष. म्हणजे इथे आता पुरुष वर प्रकृतीचा अध्यास झाल्यावर जो जीवात्मा भासतोय, म्हणजे ही कार्य आपण म्हणतो ना, हे काय व्यवहार चाललाय, नोकरी करतो मग पैसा मिळतो, स्वयंपाक केल्यावरच जेवण तयार होतं, हे सगळं कसं काय. तर प्रकृतीत असलेला पुरुषावर त्याचा जर अध्यास झाला आणि त्या मायेच्या भागात तो आल्यावर जीवात्मा ही जी संज्ञा त्याला प्राप्त जर झाली, तर पुरुष आणि प्रकृतीचा जो संयोग आहे तर त्यांच्यामुळे प्रकृतीपासून त्रिगुणात्मक पदार्थांचा तो उपभोग घेतो. म्हणजे घेतोय असं वाटतं, कारण त्रिगुणात्मक पदार्थांना खरं तर अस्तित्वच नाही. आणि तो जो गुणाचा संघ जो घेतला जातो जीवात्म्याकडून त्याला सदसत योनीमध्ये जन्म येतो. म्हणजे चांगल्या सत म्हणजे सच्चिदानंदाच्या जवळच्या मनुष्यादी योनी, आणि असत म्हणजे खालच्या स्थावराणा माधोगती अशा योनी हे मिळण्याचं ते कारण होतं. कारण काय तर तो गुणसंग आहे. प्रकृतीशी पुरुषाचा गुणसंग हा जो अध्यास आहे तो प्रकृती आणि पुरुषाचं एकत्रीकरण झाल्यावरच त्याला जीवात्मा ही संज्ञा प्राप्त होते. आणि मग तो ज्या गुणाशी संग करतो तसा त्याला जन्म मिळतो असं सांगितलेलं आहे. 22वा श्लोक. उपद्रष्टानुमंताय च भर्ता भोक्ता महेश्वरः परमात्मेति चाप्युक्तो देहेस्मिन् पुरुषः परः. उपद्रष्टा तसंच अनुमंता, भर्ता, भोक्ता आणि महेश्वर परमात्मा असे वेगवेगळ्या संज्ञा इथे आलेल्या आहेत. तर खरं तर जीवात्मा आहे तो खरं तर परमात्मा आहे, परमात्म्याचा अंश आहे. हाही व्यवहार कुठपर्यंत आहे की घटाकाश आपण म्हणतो तसं या देहात त्याचं अस्तित्व मानलं तर त्याला अंश हे म्हणावं लागतं. पण मी कोण आहे, तत्पदार्थची शुद्धी झाली, तत्त्वमसीमधला तू कोण आहेस हे भगवान गुरुरूपाने येऊन शिष्याला समजवतात. आणि त्याबरोबर त्वम म्हणजे तू, तत् म्हणजे तो परमात्मा कोण आहे हे समजवतात. तसं त्वम म्हणजे तू कोण आहेस हेही समजवतात. म्हणजे मी काय आहे त्याला समजतं. अहम तो शुद्ध अहम म्हणजे तो आत्मरूपापर्यंत पोचतो आणि तेच आत्मरूप सच्चिदानंदत्व सर्वव्यापी असल्यामुळे तो आणि मी एकच आहे हा त्याला तिथे अनुभव येतो. तर त्यामुळे या देहात असलेला, इथे भगवान सांगतायत की या देहात असलेला आत्मा खरं तर परमात्माच आहे आणि तोच साक्षी असल्यामुळे उपद्रष्टा म्हणजे तिथे त्याच्या आत राहूनच त्याला पाहणारा असा उपद्रष्टा आहे. उप म्हणजे जवळ जवळ राहणारा, उपवास ईश्वराच्या जवळ वास, उपासना म्हणजे ईश्वराच्या जवळ, आसन म्हणजे त्याच्याशी एकरूप होण्याच्या दृष्टीने त्याच्या जवळ जाण्याचा जो उपाय तो करणं, तसा इथे उपद्रष्टा.
आणि अनुमंता. अनुमंता कशाकरता अनुमंता, तर सत्संकल्पाचा दाता ईश्वर असतो म्हणतात तसं, की आपल्याला वाटतं की मुक्ती कठीण आहे, भक्तिमार्गात अडथळे आहेत, पण अनुमंता रूपाने तो भगवानच आपल्यात स्थित आहे. अनुकूलशतावर्ता पद्मी पद्म निवेक्षणा विष्णू सहस्रनामात आलंय. अनुकूल वाऱ्या रूपाने आपलं जी प्रवास चाललाय, ती होडी जी आहे आपली भवसागरातली, ती पार नेण्याकरता भगवान अनुकूल वाऱ्याने येतात आणि नावाडी म्हणून गुरुरूपानेही तेच येत आहेत. तर असा तो अनुमंता आहे. आणि भरता आहे, सर्वाचं भरण पोषण करणारा आहे. आणि भोगताही तोच आहे. म्हणजे अध्यास रूपाने जो जीवात्मा हा भास होतो, त्या भासाने मी भोग घेतो हाही भास होतो. कारण परमात्म तत्वातनं हा भास जर काढला तर तिथे भोग घेणं हा संबंधच नाही, कारण एकच वस्तू आहे. भोग घेण्यासाठी दुसरी वस्तू आवश्यक आहे. त्यामुळे भोग घेण्याचा हा जो भोगता हे त्या प्रकृतीतच मानावं लागतं. म्हणून जीवरूपाने तोच भोगता आहे हे भगवान इथे सांगतात. आणि महेश्वरा, महाईश्वरा म्हणजे ईश्वराचाही ईश्वर आणि महेश्वर ईश्वर याचा अर्थ त्याच्या इच्छाशक्तीने कार्य होतं. म्हणजे सत्ता ज्याची आहे तो ईश्वर. त्यामुळे नरेश्वर म्हणजे नरांचा ईश्वर, म्हणजे राजाला पण नरेश्वर म्हणतात, कारण नरांवर त्याची सत्ता आहे. तर महेश्वर म्हणजे आत्मस्वरूपावर त्याची सत्ता आहे, म्हणजे आत्मस्वरूपात जो झालेला आहे. आणि महेश्वर म्हणजे सर्व ईश्वराचाही ईश्वर, म्हणजे सर्व देवांपेक्षाही वरचा असा तो आहे. आणि परम आत्मा. परम आत्मा म्हणजे आत्मा नुसता आपण जीवात्म्याला म्हणतो, तेव्हा त्याची ह्या शरीरापर्यंत शरीर मन बुद्धी या तत्वात तो बांधला गेलेला किंवा सीमित झालेला असा भासणार आहे. पण परमात्मा ह्याच्यात तो भास नाही आहे. त्यामुळे तो सर्वव्यापी सच्चिदानंद घन परमात्मा हे ते परमात्म तत्व सर्वव्यापी आहे. परब्रह्म ज्याला म्हणतात ते. तर त्यालाच हे भोक्ता महेश्वर परमात्मा असं त्याला म्हटलं गेलेलं आहे. 22व्या श्लोकापर्यंत झालेले. 23च्या पुढचे तर व्हिडिओ आपले सिरियली आहेत. हे आधी सांगितल्याप्रमाणे जे मागे रेकॉर्ड नाही झालेलं त्याच्यासाठी हा एक सेशन केला. प्रार्थना घेऊन ही कक्षा थांबवू. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण सर्वांना.